स्त्री आणि पुरुष हे खूप बेस्ट फ्रेंड होऊ शकतात का? म्हणजे त्यांच्यामध्ये निखळ मैत्री होऊ शकते का? कारण ज्यावेळी स्त्री आणि पुरुष हे चांगले मित्र आहेत म्हणून त्यांच्या म्हणजे चांगले मित्र असतात तेव्हा आपला समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. आता या बाबतीत ना मला जेनझीचं कौतुक वाटतं. मला असं वाटतं ना की सरदारजी आणि बायको या दोन घटकांनंतर जर कुणावर जोक केले जात असतील तर ते जेनझीवरच केले जातात. पण खरं तर जेनझीच्या काही चांगल्या गोष्टी पण आहेत. जेनझी मिलेनियल्स आणि जेनेक्स सारखी जजमेंटल नाही आहे. ते सगळं स्वीकारतात. त्यांना LGBTQ असलं तरी फरक पडत नाही. त्यांना त्यांची सेक्शुअलिटी काय आहे तर ते आपण जर काही म्हणायला गेलो तर ते म्हणतात त्यांची मर्जी. डिवोर्स झाला तर आपण म्हणतो बापरे डिवोर्स. ते म्हणतात ठीक आहे ना, तिला नाही आवडलं ती वेगळी झाली. ते खूप ओपन आहेत ह्या बाबतीत. याचं कारण हेही असू शकतं की काही परदेशी साहित्य त्यांच्यासमोर खूप येतं आणि त्या साहित्यामध्ये ते विचार खूप वाचले जातात, बघितले जातात. त्याच्यामुळेही हे होत असेल. कारण काही असतील पण ते ओपन आहेत. त्याच्यामुळे स्त्री पुरुषांची मैत्री हा आता हळूहळू जसे जेनझी मोठे होतील ना तसं हे ओपननेस येईल. फक्त ह्याच्यामध्ये बाउंड्रीज माहिती असल्या पाहिजे की तुम्हाला त्याच्यामध्ये एक फिजिकल रिलेशनशिप आली की मग ते मैत्रीचं नातं घ्या, मग त्याला वेगळे अर्थ आले आणि ते येत नाही आणि तुम्ही बाउंड्री सांभाळता तोपर्यंत अशा मैत्री अबाधित राहू शकतात, चांगल्या राहू शकतात आणि त्या ओपन असल्या घरापर्यंत आलेली मैत्री चांगली टिकू शकते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.